होळी सण साजरा करण्याची परंपरा पौराणिक आहे। सनातन धर्मातील वाईटावर मात करून त्याला जाळून टाकणे व नवतेजाने मार्गक्रमण करणे हा होलिका उत्सवातून संदेश मिळतो। भारतातील अनेक भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने होलिकोत्सव साजरा होतो। भारतीय पंचांगानुसार प्रत्येक वर्षातील शेवटचा सण म्हणजे होळी। ग्रामीण भागात गावागावामध्ये होळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा होतोय। असंख्य ठिकाणी होळे पेटवल्या जातात। पुरातन काळापासून येथील श्रीराम मंदिर संस्थांची होळी भव्य स्वरूपात पेटवली जाते। होळी पेटताच भाविकांची पूजा करण्याकरता गर्दी होते। लहान मुलाबाळांकडून शिंगोळे म्हणून केले जातात। गोधनाच्या शेणापासून बनवलेले हे चक्राकृती शेंगोळेला एका दोरीत गुंफून त्याची माळ बनवल्या जाते व ती माळ पूजा करून होळीमध्ये अर्पण केल्या जाते। पूजा केल्यानंतर शेंगोळ्याची राख म्हणून भाविक मोठ्या श्रद्धेने अंगाला लावतात। तर दुसऱ्या दिवशी होळीवर गरम केलेल्या पाण्याने आंघोळ करणे हे अतिशय आरोग्यवर्धक मानले जाते। जुन्या चालत आलेल्या ह्या परंपरा आजही आधुनिकतेच्या काळात कायम आहेत। आपली संस्कृती व परंपरा जपणे हे धर्मकार्य असल्याचं ग्रामीण जनता मानते, हेच यामधून स्पष्ट होते। होळीनंतर होणारा सण म्हणजे रंगपंचमी धुळवड। रंगपंचमी म्हणजे केवळ हौस की मौजे खातर खेळला जात नाही, तर यामागे अनेक परंपरा आहेत। आपल्या महाराष्ट्रामध्ये एक दिवसाची रंगपंचमी साजरी होत असली तरी हिंदी भाषिकांमध्ये व आदिवासींमध्ये ही रंगपंचमी पंचमीपर्यंत साजरी केली जाते। रंगपंचमीमध्ये रंग हे नात्यातील दुरावा नाहीसा करत असून प्रेम व सद्भावनेचा मेळ घालणारा हा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो। नात्यातील व परस्परातील दुरावा दूर करण्याचं महत्त्वाचं काम रंगपंचमीचा सण करतो। रंगपंचमीला पळसाच्या फुलापासून तयार केलेल्या रंगाने रंग खेळले जात, कारण आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक सण त्या ऋतूमधील हवामानासोबत मेळ घालणारा आहे। होळीपासून कडक ऊन तापायला सुरुवात होते व पळसाच्या फुलापासून तयार केलेला रंग हा उष्णतारोधक आहे, म्हणजेच निसर्गाशी तो जवळीक साधणारा असा रंगपंचमीचा सण आहे। परंतु सध्याच्या काळात पळसाची फुले आणून रंग बनवणे हे त्रासदायक वाटते। त्याऐवजी बाजारात मिळणारे कृत्रिम रंग वापरण्याची पद्धत रूढ झाली आहे। हे कृत्रिम रंग आरोग्याची हानी करणारे ठरत आहेत। अनेक प्रकारची घातक रसायने या रंगात मिसळलेली असतात, त्यामुळे शरीराला आनंद देण्याऐवजी दुःख देणारेच आहेत। नकुल सोनार, विदर्भ न्यूज, शिरसगाव कसबा।